छत्रपती संभाजीनगर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। शहरातील गजबजलेल्या एपीआय कॉर्नर परिसरात एका तरुणावर दिवसाढवळ्या निर्घुण चाकूने हल्ला करण्यात आलाय। केवळ मोबाईल हिसकावण्याच्या प्रयत्नाला विरोध केला म्हणून या तरुणाच्या पोटात चाकू खुपसून त्याला गंभीर जखमी करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर मधील सिडको भागातील एपीआय कॉर्नर परिसरात आज रक्ताचा थरार पाहायला मिळाला। करण जाधव नावाचा तरुण या परिसरातून जात असताना काही अज्ञात समाजकंटकांनी त्याला गाठले आणि त्याचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला। मात्र करणने धाडस दाखवत या चोरीला विरोध केला। आपला प्रयत्न फसत असल्याचे पाहून संतापलेल्या या गुंडांनी थेट चाकू काढला आणि करणच्या पोटावर सपासप वार केले। हा हल्ला इतका भीषण होता की करण रक्ताच्या थारोळ्यात तिथेच कोसळला। हल्ला केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला। घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि मित्रांच्या मदतीने करणला तातडीने जवळच असलेल्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार करणची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। पोटातील जखम खोल असल्याने त्याचे मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला। या संपूर्ण घटनेचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला। पोलिसांनी या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केलाय। शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे आणि मोबाईल चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने पोलिसांच्या गस्तीवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे।